स्केचेस म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लेडीज टॉपचे स्केचेस कशा पद्धतीने काढायचे आहेत आणि त्याला कलरिंग करायचे आहे. हे आता वेगवेगळे स्केचेस कोणकोणत्या नावाने किंवा कोणकोणत्या पद्धतीचे असतात हे आपण इथे पाहणार आहोत. यात हा आहे डबल कॉलर बटन टॉप. डबल कॉलर बटन टॉप म्हणजे इथे वरच्या बाजूला कॉलर जोडलेली आहे आणि कॉलर ही डबल आहे. ही वरची एक कॉलर आणि त्याच्या खाली एक कॉलर अशा पद्धतीने डबल कॉलर टॉप आहे. त्यानंतर हा आहे वाय नेक टॉप. या बघा या पद्धतीने इथे वाय आकार तयार झालेला आहे. याला वाय नेक टॉप असं आपण म्हणणार आहे. त्यानंतर आहे प्रिटी रफल टॉप, जे इथे चौकोनी स्क्वेअर गळा आहे आणि त्याला खाली फ्रिल जोडलेली आहे. त्यानंतर आहे वेक्टर लेडीज टॉप. त्यानंतर आहे टॉप विथ डेकोरेटिव्ह पाइपिंग, म्हणजे हा जो टॉप आहे याला बॅकलेस आहे तो आणि त्याच्या गळ्याच्या बाजूला काय इथे पाइपिंग केलेली आहे. त्यानंतर आहे डिफरंट बटन्स विथ बेल्ट टॉप. डिफरंट बटन्स विथ बेल्ट टॉप अशा पद्धतीने हा टॉप येतो. त्यानंतर आहे ब्लाउज विथ बो कॉलर. आता हा जो टॉप आहे हा ब्लाउज प्रमाणे असतो. कमरेच्या भागात इथे इलॅस्टिक जोडलेलं असतं आणि ह्या कॉलरनीच टाय कॉलर प्रमाणे असते आणि त्याला त्याचा बो तयार केलेला आहे. त्यानंतर आहे हल्टर स्मोकिंग ब्लाउज. आता हे हल्टर नेक आहे. जिथे हल्टर नेक असतो तिथे बॅक लेस असतो तो भाग आणि त्याला या भागावर स्मोकिंग केलेले आहे. त्यानंतर आहे अकाउंडेशन प्लीट टॉप. आता ह्या ज्या प्लीट्स आहेत त्याला आपण अकाउंडेशन प्लीट म्हणतो आणि त्या प्लीट घेराच्या भागात जोडून हा टॉप तयार केलेला आहे. त्यानंतर आहे स्वीट हार्ट हल्टर टॉप. स्वीट हार्ट हा जो नेक आहे तो स्वीट हार्ट आहे म्हणून त्याला आपण स्वीट हार्ट हल्टर टॉप असे म्हणतो. त्यानंतर आहे टॉप विथ डेकोरेटिव्ह पाइपिंग. आता हा ऑफ शोल्डर प्रमाणे टॉप आहे आणि त्याला वरती पाइपिंग सारखा भाग जोडलेला आहे. त्यानंतर आहे डिफरंट बटन्स विथ बेल्ट टॉप. त्यानंतर आहे डबल ब्रेस्टेड ट्रेंच कोट. त्यानंतर आहे फॅन्सी टॉप. त्यानंतर आहे ब्लाउज विथ बंगालियन वेस्ट टॉप. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे हे टॉप्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने नेकलाईन फिनिश करून हे टॉप तयार केले जातात. अशा प्रकारचे वेगवेगळे टॉपचे स्केचेस आपल्याला काढायचे आहेत आणि त्याला कलरिंग करायचे आहे. हे बघा या पद्धतीचे स्केचेस आपल्याला फक्त गारमेंट स्केचेसच काढायचे आहेत.